गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय सुनील राजपूत याच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात खळबळ उडाली आहे। 13 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यामध्ये डझनभर तरुण कारखान्यात घुसून सुनीलला बेदम मारहाण करताना दिसतायत। व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण सुनीलचे केस पकडून तसेच पाय ओढत त्याला कारखान्याबाहेर फरफटत नेत असल्याचं दिसतंय। त्यानंतर बाहेर आणूनही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार सुनील हा त्याच कुटुंबातील सदस्य आहे ज्यांच्या कुटुंबियांसोबत काही दिवसांपूर्वी अत्यंत अमानुष प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला होता। पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार काही महिला आणि पुरुषांनी त्यांच्या आई व मुलीला मारहाण केली, त्यांना चपलांचा हार घालून परिसरात फिरवलं, तसेच एका व्यक्तीच्या पायावर जबरदस्तीने डोके ठेवण्यास भाग पाडलं। यावेळी उपस्थित काही लोक व्हिडिओ चित्रीकरण करत टाळ्या वाजवत असल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पीडित कुटुंबाने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। राजकीय दबावामुळे आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। तसेच सुनीलच्या तक्रारीवर वेळेत कारवाई झाली असती तर पुढे घडलेला हिंसक प्रकार टाळता आला असता असंही कुटुंबांचं म्हणणं आहे। तुमचं नाव काय आणि तुमच्यासोबत काय प्रकार झाला ते कुठे झाला? मी कांता प्रेम राजपूत आहे। माझा संपूर्ण घडणं असा झालेला आहे, माझ्या बहिणीला खूप हाणमार केलं, माझ्या पोराला मारलं, भावाच्या पोराला असा मारलं ओढत आणला बांबूनी, शिलत त्याच्या कुत्र्याच्या पिल्ल्याला कसा आणला, जीव जानने मारायची हिंमत केली। तसेच आम्ही पळून पोलीस स्टेशनला गेले। आम्ही त्यांच्यावर कारवाई करायचं बोलले, आम्ही एनसी टाकली आणि आम्हाला बोलतो आम्ही करू आणि आम्हाला काही केलं नाही। दुसऱ्या दिवशी मला माझी मुलगीला लय हाणमारण्याची कोशिश केली, गंदे व्हिडिओ काढले आमचेवाले, माझे पोरीचे कपडे उतरवले, मला स्वतःला लाज वाटते बोलायला, असं बोलायला नाही पाहिजे। माझे पोरीचे माझे केस कापले, ठार मारण्याची धमकी दिली, मारून टाकलं, जीवदानची खतम करायचं बोललं। मला पोलिसांनी न्याय नाही दिलं, मला चपलाचा हार घातलं, मला ते माणसाकडे माफी मागायला लावली, काय तो देव आहे का मी माफी मागू, माझं काय चुकलं नाही, तरी बी ह्यांनी माझ्यावर लय अति केली। माझी पोरगी अंजली ती बोलते आम्हाला न्याय नाही भेटणार, तर आम्ही दोघी मायलेकी आत्महत्या करून टाकू। यांना न्याय नाही केला, आरोपीला धरलं नाही, काय नाही, पोलिसांनी काय नाही केलं आणि काय अर्ज काय लिहिलं नाही, काय नाही, काय तिकडेच केस दाबून टाकलं। माझी मदत करा। मला एवढं हाणमार केलं, 25-30 पोरांनी मारलं, मारून आम्हाला चपलेचा हार घातलं, आम्हाला ते कपडे उतरून टाकले, आमच्या पोरीला मारलं। पोलीस लोकांनी काय कारवाई त्यांच्यावर केली नाही, त्यांनी पोलीस लोक त्यांच्यावरून दबून गेले। आम्ही गरीब लोक आहे, आमच्या गरीब लोकांकडे काय नाही, न्याय भेटू नाही राहिले। आता काय करू सरकार दरबार, आता तुम्ही मला बोला। एवढे माणसं आमचे पोरीला मारू राहिले, नागडी करून मारू राहिले, दंड्याने मारू राहिले, आमचे केसे कापले, चपलाचे हार टाकले, काय करत बस एवढी आमची विनंती। पोलिसांच्याकडून आमची कारवाई भेटून राहिले, पोलीस दबलेले, पोलीस विकाऊ झालेले, पोलिसने आमचा न्याय केला नाही। 2,000 आरोपीला धरलेले, फक्त लेडीजला, बाक्यांना धरले नाही, बाकी बिंदास फिरू राहिले। पोलिसच्या समोरच बोलले ते लोक कोर्टामध्ये की ही बाईची मुंडी मी कापून झाडाला लटकवणार, माझ्याकडे पुरावा आहे, तरी बी त्यांनी कोर्टामध्ये काय नाही। कोर्टामध्ये बी आले होते, खूप लोक कोर्टामध्ये आले। माझ्या एक माणसाने मदत केली मला, कोर्टामध्ये चॉपर पेपर घेऊन आले, स्वतःने पोलिसांनी पाहिलं, पोलिसांनी बघू राहिले मला, पोलिसाच्या समोर मला नागडी करून मारू राहिले, तरी बी पोलिसांनी मला इन्साफ दिला नाही। काय दबाव आहे पोलिसांना, काय नाही झाली, घेतलं नाही, परत झाले नाही। 25-30 जणांनी मारलं,
पोलिसांच्या कडे आणून मारलेलं, पोलिसांसमोर मारलेलं आहे. सेंटरचं पोलीस समोर सरा बायानी, दंड्यानी, लाकड्यानी, काय चाकू मारलं गल्यामध्ये, की काय पाय तोडून टाकला, हात तोडून टाकला, पेचर करून टाकलं. पोलिसांसमोर ओढून मध्ये घेऊन गेले, तरी पोलिसांनी न्याय केला नाही, FIR घेतला नाही आमचा. माझ्या भाषेला मारलेलं आहे, भाषेला दुकानमधून काढून मारलेलं आहे, ते FIR घेतला नाही. FIR एवढ्या जणांनी मारलं, लाकड्याने मारलं, बांबूने मारलं, तलवारनी, काय तलवार होती, चोपर होती, साहेब घसडून घसडून मारलं, कोणी न्याय केला नाही. कुत्र्यावानी मारलं माझ्या भाषेला. व्हायरल व्हिडिओनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.